कुख्यात गुंड अरुण गवळीचा मुलगा, त्याचं लग्न आहे आणि त्यासाठी त्यांनी 9 मे रोजी लग्न आहे आणि यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनाही त्याचं निमंत्रण दिलं गेलं आहे। मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सवर लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे। शिवसेना नगरसेवकाच्या हत्येची शिक्षा म्हणून अरुण गवळी सध्या तुरुंगात आहे। त्याचप्रमाणे लग्नासाठी अरुण गवळीला 15 दिवसांचा पॅरोल मंजूर झाला आहे। गवळीनं लग्नाची पत्रिका राजकारणी, चित्रपट कलाकार, खेळाडूंनाही पाठवण्यात आली आहे। गवळीनं लग्नासाठी प्रचंड खर्च केलाय, त्यामुळे या लग्नाची तुलना आत्तापर्यंतूनच काही वर्षांपूर्वी दुबईत झालेल्या दाऊदच्या मुलीच्या लग्नाशी केली जाते। विशेष म्हणजे मुंबई महापालिकेत शिवसेनेला अखिल भारतीय सेनेचा पाठिंबा आहे, त्यामुळे आता उद्धव ठाकरे गवळीच्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण स्वीकारतात का ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। यावर अधिक माहितीसाठी विशाल सिंग आपल्याबरोबर आहेत। विशाल, महालक्ष्मी रेसकोर्सवर लग्न होत आहे 9 तारखेला आणि त्यानंतर अनेक राजकारणी लोक आणि फिल्म स्टार्स या ठिकाणी निमंत्रित केले गेलेत। काय सांगाल, कितपत शक्यता आहे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची? नितीन, आपल्याला माहिती आहे की अरुण गवळी अंडरवर्ल्ड डॉन होते, गँगस्टर होते, त्यांची एक मोठी टोळी होती। पण त्यानंतर ते एक आमदारही होते, ते 5 वर्ष ते विधानसभामध्ये पण होते। म्हणून या पार्श्वभूमीवरती अरुण गवळींनी सगळे राजकीय नेते, खेळाडू आणि जे अभिनेते आहेत त्यांनाही त्यांनी निमंत्रण पाठवलं आहे। आता महत्त्व असा ठरणार आहे की सध्या अरुण गवळी हे एका खुनाच्या आरोपमध्ये जेलमध्ये होते, शिक्षा भोगत होते। आता ते पॅरोलवरती बाहेर येणार आहेत आणि अशामध्ये अरुण गवळींनी सगळ्यांनाच आमंत्रण दिलं आहे। म्हणूनच सर्वांचं लक्ष लागून आहे की आता अरुण गवळीचं आमंत्रण स्वीकार तिथे जाणार की नाही जाणार, कारण लग्न होणार आहे 9 मेला, अजून त्याला थोडासा वेळ आहे। पण त्या अरुण गवळीचं आमंत्रण कोण स्वीकार करतो आणि ते तिथे जातो ह्याच्यावर सर्वांचं लक्ष आता लागून आहे। नितीन, धन्यवाद विशाल संपूर्ण माहितीबद्दल। कुख्यात गुंड अरुण गवळीचा मुलगा महेशचं लग्न 9 मेला आहे आणि यासाठी त्यांनी सर्व राजकारणी आणि फिल्म स्टार्स यांना निमंत्रित केलेलं आहे।